आतापर्यंत जे खोटं बोलत होतं ते कमी होतं का? मला मान्य आहे जय, आपल्याकडे पैसे नाहीयेत, पण त्याचा अर्थ असा नाही ना की असं खोटं बोलून आपण दुसरेच. आदिती 1-2 मिनिटं जरा शांत होशील? खोटं बोलणं जितकं गरजेचं होतं तेवढंच हे पैसे घेणं किती गरजेचं आहे हे समजवणार आहेस का मला? तर प्लीज प्लीज मला हे समजवू नकोस. आदिती हे बघ, आता ह्या पैशांपेक्षा जास्त इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की तांगडे खरंच काकांना भेटलेत. काय? नवऱ्यांनी तांगडेला दिलेले 5,000 तांगडेनी काकांना दिलेत. मग सुहासने कोणाला पैसे दिले? ज्याला नवऱ्यांना पैसे द्यायचे होते. 1 मिनिट बस इथे. हे बघ, सुहास आणि तांगडे दोघंही नवऱ्यांचा माणूस आणि काका यांना पर्सनली ओळखत नसल्यामुळे सगळा घोळ झाला. म्हणजे नवऱ्यांचा जो माणूस होता त्याला सुहासनी 235 रुपयात फुटवला, पण तांगडेनी काकांच्या हातात हे 5,000 रुपये ठेवले. आणि त्यामुळे काय झालं, नवऱ्यांच्या माणसांनी जेव्हा नवऱ्यांना त्याला मिळालेली रक्कम कळवली तेव्हा नवऱ्यांना असं वाटलं की तांगडेनी बेईमानी केली. त्यामुळे त्यांच्यात आज वाद झाला. कळलं? हो, पण मग नवऱ्यांना कोणाला 5,000 रुपये द्यायचे होते? तेच तर माहिती नाही. काहीतरी गडबड नक्की आहे. स्ट्रेंज. कोणाचा फोन? बरोबर बोलतोस, नक्की काहीतरी गडबड आहे. रजनी? अदिती, मी फोन करायला लावलाय का तिला? अजिबात फोन उचलायचा नाही. तुला तिच्याशी जेवढाच तेवढं राहता येत नाही का? उगाच तिला हवा देत असतोस तू. मी काय केलंय आता? मी स्वतःहून तिच्याशी बोलायला तरी जातो का? ठीक आहे, यापुढे मी सांगते ना तसंच वागायचं तिच्याशी. तिला मिस रजनी म्हणायचं. आणि याच्या पुढे तिच्याशी बोलताना येस, नो, थँक यू, इट्स ओके ह्या फॉर्मल शब्दातच बोलायचं. उगाच बोलणं वाढवत बसायचं नाही. कळलं? मग मी बघते ना ती कशी तुला चिकटायला येते ते. जे काही तू तुझ्या डोळ्यातून तिचे आभार मानत असतोस ना, म्हणून ती शेफारली आहे इतकी. मी स्पीकर फोनवर ठेवायचा आणि मग बोलायचं. हॅलो जय, फोन का नाही उचललास? हॅलो हॅलो, आहेस ना? हो. मग फोन का नाही उचललास? सॉरी, जरा बाहेर गेलो होतो. बिझी आहेस का? हो, बिझी आहे थोडं. अच्छा, काही स्पेशल? नाही. मग बोल ना. हॅलो. हा बोल ना जय, गप्प का राहतोयस? बोल ना काहीतरी. हा हा, हो हो हो. रजनी, काही काम होतं का माझ्याकडे? हो, फार महत्वाचं काम होतं. मी रागावली आहे तुझ्यावर. म्हणजे का? का म्हणजे? किती वाट पाहिली मी तुझी, माहितीये? हॉटेलमध्ये टेबल बुक केलं होतं. आपण लंचला जाणार होतो, आठवत आहे ना? सॉरी, जरा काम होतं मला आणि खूप थकलोय आता. झोपायचीच तयारी चालू आहे. आपण उद्या बोलूयात का? काय रे जय, ऑफिसमध्येही नीट बोलता येत नाही. सतत कुणाचा ना कुणाचा पहारा असतो. आणि तू असं तुटक तुटक का बोलतोयस? जणू काही शेजारी बायको बसली आहे आणि गर्लफ्रेंडचा फोन आलाय. बायको कशी असेल?
जय ऐक ना, हा आत्ता घरी कोणी नाहीये, कॉफी प्यायला येतोस? हॅलो जय, काय विचारतेय मी? कॉफी प्यायला येतोस? नाही नको. मला उत्तम जमते कॉफी, आणि कॉफी बरोबर बरंच काही जमूनही येतं ना, हो ना? रजनी, झोप येते मला आता खूप. आपण परत कधीतरी भेटूयात, बोलूयात. हा, ठेवतो मी. गुड नाईट. बघितलंस ना, काय गरज होती तुला तिची मदत घेण्याची? हा, अरे ती स्वतःला तुझी गर्लफ्रेंड समजतीये. गर्लफ्रेंड? शांत हो जरा, हळू बोल. आणि पुन्हा कधीतरी म्हणजे काय? तुला हाऊस आहे का तिच्या बरोबर जाऊन कॉफी प्यायची? मी म्हंटलय का असं? काय बोलतेस तू? काय बोलत होती ती? तू का बोलला नाहीस काही? मला ना तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये. मी अदिती ऐक. मला हात लावू नकोस अजिबात. मला काही बोलायचं नाहीये. अदिती, मला काहीही बोलायचं नाहीये. ही रजनी आम्हाला घटस्फोट घ्यायला लावणार बहुतेक. काहीतरी करायला हवं. सोडलं असतंच ना. गुड मॉर्निंग. अदिती, गुड मॉर्निंग. तू घेतलास चहा? अदिती, काय झालंय? तुला बोलायचं नाहीये का माझ्याशी? आणि तू तयार पण झालीस? अदिती, काय चाललंय लहान मुलांसारखं? अदिती, ऐक ना. तर मी काय केलंय? उगाच मला का शिक्षा? हे काय, वांग्याची भाजी? जयला आवडत नाही ना? जयचा उपास आहे आज. आणि एकच डबा? जयसाठी उपवासाचं काही केलं नाहीस का? मी करू का? नाही, त्याचा निर्जळी उपास आहे आज. अगं पण काकू, सॉरी, पण मला खरंच उशीर होतोय. मी निघू? काय निघालीस तू? ऑफिसमध्ये मला खूप काम आहेत. काय रे? नाही, काही नाही, नेहमीच. नाही, ते नाही. आदिती म्हणत होती की तुझा उपास आहे म्हणून. हा, आहे, उपास आहे. कसला? ते मी सांगतो नंतर. हे ठेवतो जरा. अरे ते आण इकडे. बर, येतो मी. उशीर होतोय. हो. ते ठेवू का मी खरंच? नाही नाही, राहू दे. आदिती म्हणाली होती जयचा निर्जळी उपास आहे म्हणून. बाकीचं काही माहिती नाही, पण आज त्याला आदितीच्या बोलण्याचा उपास मात्र सहन करावा लागणार आहे असं दिसतंय. सर, मी तुमचे सगळे डिटेल्स तुम्हाला मेल केले. ओके सर, थँक्यू सो मच.
किती काम करत असतो ना हा जय बिचारा. काय तुला काय झालं चक करायला? ओ, तुझ्या जय बद्दल बोलायचं पण नाही का आता? हा सॉरी. हा आणि आहे जय बिचारा तर आहे ना, नाही का आदिती? म्हणजे केवढं काम करत असतो तो. खाण्यापिण्याचं भान नाही, काही नाही. टार्गेट्स अचीव करा सतत, जेवण नाही. शी. मला तर मूडच लागत नाहीये. मिस रजनी, हे तुमचे पैसे. तुमचे काय आज नवीन? हा सॉरी, तुझे पैसे. नंतर विसरून जायला नको म्हणून. आणि एवढी काही घाई नव्हती पैसे द्यायची. पगार झाल्यावर दिले असते तरी चाललं असतं. नाही चोके, माझ्याकडे होते म्हणून देतोय. थँक्यू मिस रजनी. काय म्हणालेस मिस रजनी? असू दे ग, तो काहीही बोलला तरी गोडच वाटत. मॅडम, तुम्हाला सरांनी बोलवलं. चला कामाला सुरुवात करूया. ओके सर, ओके. मी कोटेशन्स पाठवून दे. लंच टाइम झाला तरी आदित्य अजून सरांच्या केबिन मध्येच आहे. कसलं तरी जबरदस्त प्लॅनिंग चालेल दिसतंय. प्लॅनिंग? अरे बापरे, मला तर काळजी वाटायला लागली. कोणाची? आदितीची? नाही नाही, कामाची आणि सरांची. तांगडे म्हणत होता नवरे पण आतमध्ये आहेत. मी सांगते ना कसलं प्लॅनिंग सुरू असेल. दसऱ्यापर्यंत आदितीला वेळ मिळाला नसेल प्रेझेंटेशनला, त्यामुळे आता दिवाळीचं प्लॅनिंग सुरू असेल. नवरे. येस सर. हे सगळं नोट करून घेतलं ना? हो सर. आता हे सगळं ब्रीफ ॲड एजन्सीला द्या आणि दिवाळीची स्पेशल ऑफरची पब्लिसिटी करायला सांगा. ठीक आहे सर. काही सांगायचंय? नाही नाही, तसं काही नाही, नंतर बोलू आपण. हां बरं, आम्ही येतो. नाही तुम्ही थांबा, तुम्ही थांबा, तुम्ही जा. मिस आदिती, आपण आता पुढचा प्लॅन डिस्कस करूया. दोन वाजले. तुम्हाला भूक लागली असेल ना? आपण काम आणि लंच दोन्ही बरोबर करूया. नवरे, तांगडेला आमच्या दोघांचं जेवण मांडायला सांगा. हो.
मला खूप भूक लागली, प्लीज सगळ्यांनी डबा खायला चला ना. तांगडे, सरांनी लंच मागवलंय. बर. आणि एक नाही 2 प्लेट्स घे. 2 का? आज आदिती मॅडम सरांबरोबर लंच घेणार आहेत. तिलोत्तमा मॅडम, पाहिलं का? त्याला काय म्हणतात? लक. का असं काय करतेस? लक असलं की संधी मिळते, आणि संधी मिळाली की ग्रोथला वाव असतो. आणि बॉस हातात असल्यावर ग्रोथ काय होतेच. एक महिना पूर्ण झाला नाही अजून येऊन, आणि थेट लंच पर्यंत पोहोचली. आपण पहा कुठे आहोत. याला म्हणतात स्मार्टनेस. मिळालेल्या संधीचा योग्य वापर करणे. आता सरांनी जर तिला लंच ऑफर केला असेल तर तिने का नाही म्हणावं? आज लंच, उद्या काय फिल्म्स, परवा अजून काहीतरी. नाही पण मी जेवढं ओळखते ना सरांना, सरांनी नसेल ऑफर दिली. झाले तर्क वितर्क करून झाले. चल ना टिलू यार, भूक लागली. काय ऐकत बसले तू पण? ए निकिता चल ग. जुई चला जेवायला जाऊया. काय आणलंयस तू आज? चला डबा खायला जाऊया. नाही, उपास आहे आज माझा. गुड आयडिया. नवऱ्यानं मगाशी जे ब्रीफ दिलं त्याच्यात तुझी ही सजेशन त्यांना ऍड करायला सांग. ओके सर. सर लंच आहे. हा लावा. रेडी आहे सर. तुम्हाला भूक लागली असेल ना, जेवून घ्या. हो. चला. सर सॉरी, पण आज माझा उपास आहे. अरे मग मगाशी सांगायचं ना, मी तुमच्यासाठी उपवासाचं काहीतरी मागवलं असतं. नो नो नो, इट्स ओके. तुम्ही जेवायला सुरू करा ना, मी आहे. नक्की? हो. चला. खरं तर मलाही कंटाळा आलाय खूप डबा खायचा. उपास आहे म्हणालास ना जय तुझा? इथे कोपऱ्यावर एका ठिकाणी मस्त फ्रूट प्लेट मिळते, खाऊया? नाही, नकोय मला. का नको? खाऊया ना प्लीज.